हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो. मला माहिती आहे तुम्ही सगळे लोक चांगले आहात, विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये आणि प्रभूमध्ये वाढत आहात, कारण प्रभू येशू येण्याची वेळ अत्यंत जवळ आलेली आहे. आणि बायबल सांगतं की माझा न्यायी सेवक विश्वासाने जगेल. हालेलुया, हालेलुया. तो केव्हाच मागे हटणार नाही, कारण मागे हटल्यावर देवाला खुश होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण येशूमध्ये पुढे चालणारे आहोत. आमेन. येशूकडे बघून जीवन जगायचं. नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती काही असो, तुम्हाला त्रास होत असेल, दुःख असेल, त्रास होत असेल, येशूकडे बघा. कारण बायबल सांगते जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाशमय झाले. प्रेज द लॉर्ड. पुढे असं लिहिलंय इब्रिकास पत्र 12 अध्याय. प्लीज वाचूया काय लिहिलंय. इब्रिकास पत्र 12 अध्याय पहिलं वचन 1 ते 2 वचन. तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही प्रत्येक ओझे व सहज अडवणारे पाप टाकून आपल्या पुढे ठेवलेल्या धावेवरून धीराने धावावे. बायबल सांगतं की एवढ्या मोठ्या साक्षीच्या ढगाने आपण वेढलेले आहोत. हालेलुया, हालेलुया. आणि बायबल सांगतं की आपण सहज अडवणारे पाप दूर टाकून आपल्या पुढे ठेवलेली जी धाव आहे ते धावावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगात मोह आहे, वासना आहे, सगळ्या प्रकारचं आकर्षण आहे, मला माहिती आहे, पण शेवटी त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाहीये. तात्पुरता आनंद आहे, पण त्याच्यामध्ये काहीच आनंद नाही. म्हणून दावीद राजा काय म्हणतो माहितीये, दावीद म्हणतो, प्रभू जगातल्या 1000 दिवसांपेक्षा तुझ्या घरात, तुझ्या उपस्थितीत एक दिवस त्या 1000 दिवसापेक्षा मोठा आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्याला कळालं खरं जीवन कोणामध्ये, कोण मला खरं प्रकारे शांती व आनंद जीवन देणार आहे. मग तो पुढचं वचन असे लिहिलंय, आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. बायबल सांगतं आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत राहावं. धन्य ते लोक जे येशूकडे बघून जगतात. आमेन. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणी अपमान करो, तुम्हाला खुर्ची देव, तुमचं नाव माईक मध्ये घेऊ, या तुमचं नाव पत्रिकेवर टाको, या तुम्हाला कोणी पाहो, या तुम्हाला कोणी नाही विचारो, त्या लोकांना काही चिंता नाही, ज्यांना एक माहित आहे की मी येशू ख्रिस्ताकडे बघून जगत आहे. आणि जर त्याच्याकडे बघून तुम्ही जगताय तर तुम्ही केव्हा शेवटी राहणार नाही. तो देव तुम्हाला नेहमी पुढे आणेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदामध्ये ही सवय होती, तो नेहमी म्हणतो, हे माझ्या जीवा तू का उदास झालास, कारण की त्याचे शत्रू मोठे होते, त्याच्या विरुद्ध अनेक लोक होते. त्याच्या स्वतःचा सासरा शाऊल राजा त्याच्या विरुद्ध होता. एवढंच नाही तर त्याचा स्वतःचा मुलगा अबशालोम दाविदाच्या विरुद्ध होता. बायबल सांगतं त्यांची इच्छा होती दाविदाने मारावं, आणि दाविद या सगळ्यामध्ये असताना काय लिहितो ऐका. प्लीज वाचूया साम चॅप्टर 42 स्तोत्रसंहिता 42 अध्याय. वाचूया देवाचं वचन. तो काय म्हणतो ऐका, आपल्या स्वतःशीच काय बोलतोय. वाचूया पहिलं वचन, स्तोत्रसंहिता 42 अध्याय. जशी हरणी पाण्याच्या ओघासाठी धापा टाकते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला झाला आहे. एवढा मोठा राजा तो काय म्हणतो की मी कोणासाठी पळत नाही, माझा जीव देवासाठी तहानेला झाला. आमेन. का? कारण त्याला माहिती आहे तो माझा पुरवठा आहे, तो माझं जीवन आहे, तो माझी ताकद आहे, तो मला सगळ्या परिस्थितीमध्ये सांभाळणार आहे. आणि तुम्ही देखील जर दाविदासारखं म्हटला की माझा जीव देवासाठी ताणलेला आहे, आय टेल यू तुमच्या हृदयाची प्रत्येक इच्छा येशू ख्रिस्ताला माहित आहे आणि तो नक्की पूर्ण करणारा देव आहे. आमेन. इथं असं लिहिलंय, प्लीज वाचूया. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन, मी केव्हा देवासमोर हजर होईन. तो म्हणतो मी केव्हा गर्दी पुढं, लोकांपुढं, माझ्या प्रजेपुढं हजर होईल, त्याची इच्छा नाहीये. तो म्हणतो मी केव्हा देवापुढे हजर होईल, कारण त्याला माहित होतं तो काही नसताना, मेंढपाळ चालणार असताना देवाने त्याला इस्रायलचा राजा बनवलं. आपण काही नसताना देवाने येशूच्या द्वारे आपलं तारण केलं. बिलीवर देवासमोर हजर व्हा, येशूकडे बघा आणि त्याला म्हणा प्रभू मी या जगाकडे बघून जीवन नाही जगत, येशूकडे बघून जगतोय. आणि जेव्हा तुम्ही येशूकडे बघून जीवन जगणार तुमचं जीवन चमकणार असेल.
कारण त्याच्या मुखावरचा प्रकाश तुमच्या मुखावरती येईल. आमेन. त्याच्यावरचं सामर्थ्य तो रोज तुम्हाला पाठवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहितो तो पुढचं वचन, तुझा देव पाच वचन. हे माझ्या जीवा, तू का उदास झालास आणि माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण त्याच्या दर्शनाने होणाऱ्या तारणामुळे त्याची अजून मी स्तुती करेन. नाही का बायबल मध्ये लिहिले, दावीदाच्या संकटात असताना आपल्या जीवाला स्वतः सांत्वन देतोय. धन्य ते लोक जे दुसऱ्याची अपेक्षा बाळगत नाही, जे आपल्या स्वतःच्या देवामध्ये एवढे स्ट्रॉंग आहेत. ते म्हणतात, हे माझ्या जीवा का उदास झालास. जी दावीदाच्या स्वतःच्या जीवाशी बोलतोय, कारण त्याचं सांत्वन करणार कोणी नव्हतं. अरण्यात होती लोक, पण दावीदाला माहिती ते लोक दावीदावरतीच भरोसा, दावीदावरतीच आशा ठेवून होते. पण दावीद देवावरती आशा ठेवून होता. दावीद म्हणतोय, माझ्या जीवा तू का उदास झालास. उदास होऊ नको, देवावर आशा ठेव, देवावर आशा ठेव. हे माझ्या जीवा, तू का उदास झालास आणि माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण त्याच्या दर्शनाने होणाऱ्या तारणामुळे त्याची अजून मी स्तुती करीन. त्याच्या दर्शनाच्या होणाऱ्या तारणामुळे तो नक्की तुम्हाला दर्शन देईल. आमेन. आणि ऑलरेडी त्याने दिलंय, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अजून त्याच्या तारणामध्ये आनंद करणार. येशूकडे बघून जगा. तुमचा पती तुमच्या विरुद्ध असेल, पत्नी विरुद्ध असेल, लेकरं असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील, कामावरती विरोध असेल, रोज सकाळी उठा, म्हणा प्रभू येशू मी तुझ्याकडे बघतो, कारण तू माझ्यासाठी समुद्रातून मार्ग काढेल, तुम्हाला अरण्यातून वाळवंटातून बाहेर काढेल, तुम्हाला परिस्थितीतून बाहेर काढेल, तुम्हाला 30 ते 7 पट अग्नीच्या भट्टीतून बाहेर काढशील, तुम्हाला प्रभू सिंहाच्या गुहेत बाहेर काढशील, तू लाजराला काढलं, तू मला देखील काढशील पिता. आणि ज्यावेळेस तुम्ही येशूकडे बघून असं बोलताल, जीवन जगताल, आय टेल यू, देव तुमच्या पुढे चालतो. आमेन. देव मागे नाही चालत, देव पुढे चालतो. आणि देव म्हणतो, माझ्या मुला, जसा एखादा बाप आपल्या लेकराला घेऊन चालतो, तसा देव आपल्याला घेऊन चालतो. आणि ज्यावेळेस तुम्ही येशूकडे बघून जीवन जगता, जीवन सोपं आहे सिस्टर. आम्ही तेच करतो. प्रेज द लॉर्ड. आज हजारो लोक आमच्या पुढे आहेत. आज एवढे फोन कॉल आहेत. आज रोज रोज त्या गोष्टी, ह्या गोष्टी, हे मीटिंग, एव्हरीथिंग आहे. पण बायबल मध्ये लिहिलंय, जितक्यांनी त्याच्याकडे पाहिलं. वाचूया स्तोत्रसंहिता 34 अध्याय. वाचूया 4 आणि 5 वचन. वाचूया, ऐका. परमेश्वराला मी शोधले, तेव्हा त्याने मला उत्तर दिले आणि माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्याकडे म्हणजे परमेश्वराकडे पाहिले आणि ते प्रकाशित झाले. आणि ते अंधारात नाही, प्रकाशित झाले. आज येशूच्या नावात तुम्ही प्रकाशित होणार. आमेन. तुमचा मूड बदलणार आहे. येस. तुमच्या चेहऱ्यावरचं दुःख येशूच्या नावात निघून जाईल. आमेन. तुम्ही केव्हाच खाली पडलेलं तोंड किंवा खाली पडलेलं जीवन नाही जगणार. येस. तुमचा चेहरा उंच केला जाईल. आमेन. तुमचं जीवन येशूच्या नावात आनंदाने भरलं जाईल. कारण तुम्ही येशू ख्रिस्ताकडे बघून जगताय. आमेन. कारण जसं एखादा बायबल सांगतं, जसं एखादा नौकरानी आपल्या धन्याच्या हाताकडे बघून जगते, की काहीतरी मला मिळेल, तिला आशा असते. त्याप्रमाणे आपला धनी, आपला बाप, आपला तारणारा प्रभू येशू आहे. त्याच्याकडे बघून जगा, त्याच्याकडून तुम्हाला सर्व काय आहे. पुढे असेल, आणि त्यांची मुखे कधीही लज्जित होणार नाहीत. आणि त्यांची मुखे केव्हाही लज्जित होणार नाही. 100% त्यांची मुखे लज्जित होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही जर दुःखी असताल, मे बी तुमच्या घरातलं कोणी प्रभूकडे राहायला गेलं असेल, मे बी तुम्हाला अशी वेदना असते की कोणी नाही समजू शकत, मे बी गुपित आजार असेल, कदाचित तुम्ही अशा परिस्थितीत जात असाल, एक पैबी नसेल. बायबल सांगतं, दावीद याच्यातून गेला, आम्ही याच्यातून गेलो सिस्टर, पण असताना आम्ही केव्हाच आमच्या स्वतःसाठी कोणाकडे हात नाही पसरला. कारण आम्हाला माहित आहे आमची मदत स्वर्गातून येते. आणि ज्यावेळेस आपण प्रभूकडे पाहतो, जसं एखादं बापाकडे लेकरू पाहतं, तसं ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे पाहता, त्याला खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे पाहून म्हणता, प्रभू येशू माझा जीव तुझ्याकडे लागलाय, मी तुझ्याकडे पाहतो, आणि मी तुम्हाला सांगतो तुमची मदत केव्हाच उशीर करणार नाही.
तुमचं उत्तर येणारच. आमेन. येशूच्या नावात मी जाहीर करतो तुमचं उत्तर येणार. येस आमेन. जगाकडे बघून जगू नका. डॉक्टर आपले मित्र आहेत, ते आपल्यासाठी चांगलं करतात, पण शेवटी डॉक्टर माणूस आहे. पण जिवंत देवाकडे पहा आणि त्याला सांगा, प्रभू मी तुझ्याकडे बघत आहे, मला जगायचंय, आणि प्रभू तुमच्या आयुष्याचे दिवस वाढवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची इच्छा मी तुमच्यासाठी प्रार्थना करावी. Yes. या मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. डोळे बंद करा आणि चला आपण प्रार्थना करूया. आणि आपण म्हणूया की माझा चेहरा आजपासून मी माणसाकडे नाही वळवणार, परिस्थितीकडे नाही वळवणार, माझा चेहरा मी येशू ख्रिस्ताकडे वळवणार. Yes. आणि जे कोणी येशू ख्रिस्ताकडे चेहरा वळवतो, बायबल सांगतं त्याचं मुख काळपटणार नाही. डोळे बंद करा आणि माझ्या मागे पूर्ण हृदयाने प्रार्थना करा आणि म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, आज मी पूर्ण हृदयाने आज मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र तो आहे. माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव तूच आहेस. माझा तारणारा देव मी आहेस. कबूल करतो, मी कबूल करतो. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या माझं नावात तारण झालं. माझं तारण झालेलं आहे. जिवंत देवाचे लेकरू आहे. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. आमेन. आमेन. आपल्या दुःखी किंवा आजारी हृदयावरती हात ठेवा, शरीरात जिथं त्रास आहे हात ठेवा. फादर, प्रभू येशूच्या नावात तू आम्हाला अधिकार दिलाय आणि प्रभू येशूचं नाव तू आम्हाला दिलंय, जे सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे. बायबल मध्ये लिहिले की माझ्या नावात तुम्ही आजारांना बरं करा. प्रभू येशूच्या नावात मी प्रत्येक डोक्यापासून पायापर्यंत असलेले सगळे आजार, सगळे रोग, सगळे त्रास आणि आजार मी आत देतो, निघून जा प्रभू येशूच्या नावात. आणि आता प्रभू येशूच्या नावात देवाचं आरोग्य व्हायला लाग, देवाची शांती व्हायला लाग, देवाचं जीवन, देवाचा आनंद त्यांच्या हृदयात येशूच्या नावात व्हायला लाग. त्यांचं घर साक्ष देणारं घर, त्यांचं जीवन गौरवाने भरलेलं जीवन येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. सगळे रिपोर्ट बदलले जा येशूच्या नावात. जो विरोध आहे प्रभू, त्या विरोधाच्या वरती ते चालणार. Yes, कारण की बायबल मध्ये देव जर आमच्या बरोबर आहे तर आमच्या विरुद्ध कोण जाईल. Yes, Father. सगळी परिस्थिती बदलली जा येशूच्या नावात. आणि देवा तुझ्या उत्तर प्रभू आम्ही स्वीकारतो आणि प्रभूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. गॉड ब्लेस यू. परत एकदा आपण उद्या भेटूया. रोज रोज वचनाकडे लक्ष द्या. आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. गॉड ब्लेस यू. आमेन.